नमस्कार रसिक श्रोते हो. आपल्या शब्दछंद क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलवर अरुणा ढेरे लिखित कृष्ण किनारा या पुस्तकाचे क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. कृष्ण किनारा या पुस्तकातील राधा या कथेचा भाग 5 आज आपण ऐकणार आहोत. वाचक स्वर आसावरी बर्वे. एक सांग, मधल्या इतक्या वर्षात सुखी होतीस? कृष्णानं लहान मुलासारखं विचारलं. त्या प्रश्नातल्या बालिशपणामुळेही राधा थक्क झाली. हा प्रश्न तिचा माधव तिला विचारू शकतो हेच मुळी तिला पटेना. मी विचारतोय राधे, तू सुखी होतीस मधल्या काळात? कसला हा तुझा प्रश्न रे? मी सुखी होतेही आणि नव्हतेही. तुला काय वाटलं? तू मला सोडून ताडकन निघून गेलास एक दिवस म्हणून मी अखंड तुझ्यासाठी रडत राहिले असेल, की तुला विसरून पुन्हा अनयाच्या घरात रमून गेले असेल? पण माझ्यासाठी दोन्ही गोष्टी अशक्य होत्या माधवा, ते तुलाही ठाऊक आहे ना? कारण माझ्यासाठी अनयाचं उबदार मन हे एक वास्तव होतं, विश्वास टाकावा असं वास्तव होतं. आणि दुसरीकडे तुझं दाट निळं प्रेम हेही एक वास्तवच होतं. एक पार्थिव होतं, दुसरं नव्हतं. पण माझ्या मुठीत तर दोन्ही होतं. मी का सुखी नसावं? पहिला शोकाचा उमाळा संपला तेव्हा हळूहळू मला कळत गेलं माझ्या सुखाचं रहस्य आणि मी शांत झाले. सुखीच होते रे मी, तशी सुखीच होते. आणि नव्हतीसही, कृष्ण हळूच म्हणाला. फार भाबड्या कारणासाठी नव्हतेही. म्हणजे मला ती दोन्ही प्रेम ती दोन्ही सुख घेऊन मिरवता नव्हतं येत. वाटायचं कालिंदीच्या त्या रायांमधून उंच आवाजात गात चोटावं, गाईच्या गळ्यातील घंटांनी गावं, आम्हा सगळ्यांच्या पायातील पैंजणांनी गावं, हातातल्या खळखळ कांकणांनी गावं, सगळ्यांनी नुसतं माझं सुखच गात राहावं. कृष्ण चकित होऊन तिच्याकडे पाहत राहिला. पाहतोस काय असा? खरंच तसं करता येत नाही म्हणून खूप खंत केली आहे मी. पण मग दिवस जात राहिले तसं कळलं मला देखील. कळलं की सत्य माहीत असावं मनातून. जीवापाशी नेहमी असावा त्याचा उलगडा. पण ते उच्चारायचं असतं अगदी कधीतरी. वेळ आली तरच. तशी वेळ आज आली. शेवटी आज आली. खरं आहे तुझं. पण एक सत्य तुला त्यावेळी कळतं तर तू खंत केलीच नसतीस. तू स्वतःच तुझ्या सुखाचं मिरवणं आहेस बये, हे तुला कळतं तर. बापरे, मी? होय की, मी माझं अस्तित्वच एक मिरवणं आहे. नाही रे, हे हात पाय, हे केस माझे, हा चेहरा, खरंच हे हे सगळं प्रेमच मिरवते आहे मी कायमची. राधा स्वतःकडे पाहत राहिली. मग एकदम म्हणाली, आणि यशोदामाईनं ओळखलं होतं हे. कळलंच नाही मला इतके दिवस. कळलंच नाही बघ. आईनं? कृष्णाचा प्रश्नार्थक उद्गार राधेला ऐकू आलासा वाटला. तिनं त्याच्याकडे पाहिलं, पण तो बोललाच नव्हता. ओठ काही हल्ले नव्हते. राधेला वाटलं की यशोदेबरोबरचं ह्याचं बाळपणही गेलं असं त्यावेळी समजलो आपण. पण ते खरं नव्हे. यशोदा काय आणि हा काय, ही माणसं अशी मुकाट्यानं आपलं सगळं गोळा करून जायची नाहीत. काळाला ओठ लावून आयुष्य चोखून पिणारी ही माणसं. अशी उत्कट वागली ही की लाल रसरशीत खुणा राहतील काळाच्याही अंगावर. जगण्याचं हे प्रेम विलक्षण खरं. याला मग काय सांगायचं? आपला अजाणपणा असा कितीदा ह्याच्या पुढे मांडायचा? ती मुकाट चालत राहिली. किती वर्ष झाली ह्याच्याबरोबर असं विश्रब्द फिरल्याला. हा म्हणजे सर्वज्ञानी. हा लीला विश्वंभर. ह्याच्या चमत्कारांच्या कथा गावोगावी लोक सांगतायत. आणि अगदी एकदा सुद्धा हा माझ्याकडे आला नाही परत.
कितीदा तरी मी यमुनेच्या वाळवंटात एकटी बसले आणि ह्याच्या आठवणीनं शोष पडलाय माझ्या गळ्याला. कितीदा मी पण सोडलंय यानं मला, ते सोडलंच. कुठल्या क्षणी तू सोडून दिलंस राधे मला? कधी घेतलास तो निर्णय? कृष्णानं अचानक विचारलं. मी? राधेला विस्मयानं धक्काच बसला. मी तुझा विचार करत होते. कृष्ण हसला. मग म्हणाला, आपण एकमेकांना इतके इतके ओळखतो की शरीराबरोबरच मनाचाही कण कण शोधला होता आपण एकमेकांचा. निदान मी तरी निश्चिंत होतो. मी परत आलो नाही म्हणून तुझ्या मनात एक सल आहे राधे. मधून मधून तो तुला त्रास देत असणार. हा सल म्हणजे तू मला ओळख नाकारल्याचा सल आहे, हे तुला समजतं का? एरवी हा सल राहिला नसता. ही वस्तुस्थिती सहज विश्वासानं स्वीकारली गेली असती. अजूनही तू संकोचतेस, अडखळतेस अधूनमधून. का? कारण मी तुझ्यासारखी नाही. मातीची आहे मी, साधी बाई आहे, राधा तिडकीनं म्हणाली. नाही, हे नाही त्याचं उत्तर. मातीची होतीस तरी तशीच येऊन मिठी घातलीस मला. नाही राधे, याचं उत्तर वेगळंच आहे. यशोदामाई काय म्हणाली होती तुला सांगितलं नाहीस तू? म्हणाली होती तेव्हा ती मरणाच्या दारात होती कृष्णा. सगळे भेटून जात होते. मी गेले तेव्हा तिनं ओढून जवळ घेतलं मला, अगदी जवळ घेतलं. तिला बस्तं केलं होतं. मी तिच्या जवळ गेले होते अगदी. काही वेळ नुसती बसून होते. इतकी वाळली होती रे ती की क्षणभर वाटलं जिवंत तरी का म्हणायचं हिला. पण कृष्णा, ती एवढी जिवंत होती त्यावेळी की बहुधा तू गेल्यानंतर प्रथमच तशी असेल. राधिके. होय रे, मला म्हणाली. पोरी लक्षात ठेव, एक तू आणि एक मी. त्याला आपल्याशिवाय जगात दुसरं कुणी त्याचं म्हणून नाही. आपण दोघींनी केला त्याला एवढा ताड माड उंच. आपल्यामधून वाढला तो. नाही म्हणत मान हलवू नकोस. तुला कळत नाही. आता ऐक, मी काही त्याला परत पाहणार नाही. इच्छाच नाही उरलेली. पण तुला जर कधी काळी वाटलं त्याला बघावंसं, तर पाय मागे घेऊ नको. मान अपमान ठेवू नको. लक्षात ठेव की ते उपकार नसतील त्याचे. त्याला भेटलीस तर त्यालाच सुखानं मरता येईल. मी हे ऐकून अगदी गळून गेले रे त्यावेळी. तोंडून शब्द फुटेना माझ्या. मग परत म्हणाली ती, कळलंय ना मी बोललेलं. त्याला भेटलीस की त्याचं जगणं पुरं होईल तेवढं, म्हणून म्हणते. पण वाटलं तरच ग बाई, नाहीतर नको. नाहीतर मग मुकाट मर माझ्यासारखी. मग पुढच्या जन्मी आहेच पुन्हा गाठ. आता उठा. समोरची ती पेटी उघड. उचल झाकण आणि आतलं गाठोडं काढ. लहानसं लाल कापडाचं आहे बघ. आणि इकडे. हां, हेच. हे जा घेऊन. जा, आता येऊ नको पुन्हा. मी घाबरत विचारलं, हे काय आहे माई? तिनं उत्तर दिलं नाही. डोळे मिटून हातानं नुसतं जा म्हटलं. मी तशीच आले घरी. कृष्ण सौम्य हसला. विचारलं नाहीस त्यात काय आहे ते? राधा म्हणाली. माहीत आहे मला. माझं बालपण तिनं तुझ्या स्वाधीन केलंय राधे. हो रे, त्यात तुझी अंगडी टोपडी होती, कुंच्या होत्या, वाळे बिनल्यासुद्धा होत्या. आणि राधे, तरी राहिला कसा तुझ्या मनात तो सल? कसा राहिला संकोच? कारण मी सांगितलं तर समजून घ्यायचं, खंत नाही करायची, रडायचं नाही. तो म्हणाला. सांग. कारण तू ही यशोदे इतकी मोकळी होऊ नाही शकलीस. ती तिच्या प्रेमातूनही मोकळी झाली.
माझ्यावरच्या तिच्या प्रेमाला अगदी कोणतंच बंधन उरलं नाही. ती तशी एकमेव बाई माझी आई होती. खरंय रे, खरंय रे, राधा पुटपुटली. मला माझ्या स्वतःच्या प्रेमाचाही एक वेढा पडला आहे. म्हणून तर आले इथवर. त्यातून मोकळं होण्यासाठी आले. पण कृष्णा, एक लक्षात ठेव, ती आई होती. बाई आई होते तेव्हा तिला मुक्तीची वाट जेवढी जवळ असते ना, तेवढी इतरांना नाही. हे सगळ्या जणींना न उमगलेलं सत्य आहे. पण जगून जगून सगळ्या बायांनी किती मऊ, किती उबदार केलं आहे त्याला, त्याची घोंगडी माझ्या अंगावर येते. तर मीही यापूर्वीच सुटले असते. पण तसं नाही घडलं. मी तशीच उरले, कुडकुडत राहिले. राधे, दुःखाची नस किती थाड उडू लागली आहे हिच्या शब्दात. कृष्णाच्या सांत्वनाच्या हाकेनं राधा आणखी दुखरी झाली. यशोदेनं दिलेलं ते गाठोडं किती रात्र तिने उश्याशी घेतलं होतं, त्याची आठवण तिला झाली आणि तळमळून ती मनोमन म्हणाली, पुढच्या जन्मी पोटी ये कृष्णा. जणू हा उच्चार जाणवल्यासारखा कृष्णानं तिच्याकडे पाहिलं. तिची रिकामी कूस जणू त्यानं पाहिली आणि तिच्या दंडाला धरत तिला पुढे चालवत तो म्हणाला, माझा शेला तुझ्या अंगावर आहे तरी कुडकुडतेस नाही ना? मग आता शांत हो राणी. मी आहे ना तुला, मी आहे. समुद्राचे रंगरूप बदलते असतात. नाही रे, राधेनं अचानक विचारलं. कृष्णानं पाण्याकडे नजर टाकली. एका काळ्या रंगात उसळत होत्या लाटा. होय राधे, मी खूप पाहिले आहेत त्याचे रंग. अलीकडे मी द्वारकेतच असतो दिवस, मग खूप वेळ समुद्रावर येतो, पाहत राहतो या पाण्याकडे. पण याच्यावरचा वारा मला प्रिय नाही. मला आवडतो तो यमुनेवरचाच वारा, गर्द निळा वारा. त्याला एक वास होता. तेव्हा त्या वासाला नाव नव्हतं. नंतर एकदा मला त्याचं नाव कळलं, गावही कळलं. मला तो तुझाच वास वाटायचा, राधा उत्साहानं म्हणाली. तो पुरुषाच्या शरीराचा वास नव्हता सई, तो तर यमुनेचा वास असलाच तर तो तुम्हा सगळ्या गोपींचा वास असेल मला लागलेला. पण नंतर जेव्हा त्या वासाचा उगम कळला तेव्हा मात्र मी चकित झालो. वाटलं इतक्या आधीपासून एखाद्या आयुष्याचा वास येत असेल का दूरच्या माणसांना, ओळखीच्याही आधीपासून? येतो ना. सामान्य बाईचा थोडाच असायचा तो वास. तो लपून राहणारा नाहीच. कृष्णेच्या सुगंधाची जात घमघमण्याची आणि तू मंत्र चळा. तुला न कळायला काय झालं? त्यातून फार लवकर कळायला लागलं होतं तुला. कृष्ण एकदम स्तब्ध झाला. राधेनं नेमकं कसं ओळखलं होतं की यमुनेवरच्या वाऱ्याचा निळा वास द्रौपदीच्या देहगंधासारखा वाटतो मला? तू ओळखलंस? नये ओळखू येऊ? अरे, तिच्या स्वयंवर मंडपात तू होतास हे कळलं तेव्हाच मी ते ओळखलं होतं. नुसत्या वासाची नव्हे, रंगाची देखील ओळख तिनं आधीच धाडली होती तुला. यमुनेसारखीच तीही सावळी आहे नव्हे का? राधे, तुझं मात्र रंगाचं वेड एकदम कमी झालं. काल तुला पाहिली, आज पाहिली, किती सौम्य एका रंगातली वस्त्र आहेत तुझी. पूर्वीची ती गर्द रंगाची झिम्माड गेली तरी कुठे? ती माझी हौस एकदा तूच पुरवलीस. तेव्हापासून पुन्हा म्हणून रंगीत साडी नेसले नाही मी. राधेची हौस आपण पुरवली? कृष्णाला आठवेना. त्यानं तसं म्हटलं तेव्हा राधा हसली, म्हणाली, पुन्हा म्हणशील लागट बोलते, पण सांगून टाकायला हवं तुला तेही. सभेमध्ये कृष्णेला वस्त्र पुरवलीस तू भारंभार. त्याची वर्णनं ऐकली आणि तृप्त झाले. तेव्हापासून हा पांढरा रंग अजून निरंग नाही होता येत म्हणून तो बापडा उरला आहे. मग ती स्वतःशीच उसासली.
थोडा वेळ बोलली नाही काही. मग कबुलीच्या जरा ओशाळ्या स्वरात म्हणाली, तू म्हणतोस तसे पुरेपणाच्या कुठल्या तरी एका बिंदूवर भेटणार होतो म्हणून भेटलो आपण. पण कृष्णा, एकमेकांकडे पाहताना काय दिसतंय सांगू? कृष्णानं तिच्या खांद्यावर हात ठेवत हुंकार भरला. तिच्या खांद्यावरचा त्याचा भरीव हाताचा थोडा दाब आला. तिला वाटलं बोलू नये, पण ती बोललीच. तू सगळ्या प्रसंगांमधून कसा निव्वळपणे वाहत गेलास पाण्यासारखा, या समुद्रासारखा. त्या त्यावेळी रंगून निघालास. पुन्हा तुझ्यावर खूणही नाही कसली, अगदी अगदी त्या भीषण युद्धाची देखील नाही. नाहीतर मी बघ, केवढा खूण आहेत, केवढे व्रण, केवढे चट्टे आहेत माझ्या अंगावर, केवढे डाग आहेत. मी आले आहे एवढंच फक्त, बाकी काही नाही. तू मात्र अखंड सगळा नितळ उरून आलास. केवढा फरक आहे पाहिलंस ना. पण बये, समुद्राला गोडी नाही कसली. यमुनेचं पाणी कसं गोड तुझ्यासारखं. समजूत घालतोस माझी, राधा तोडत म्हणाली. समजूत नाही, खरं सांगतो तुला. आता खरंच जगण्याची चव गेली बघ. खूप खारट, खूप तुरट लागतंय आयुष्य. युद्धानंतरच्या राखीची चव कशी असायची आहे. समुद्राचा विस्तार जेवढा अटळ असतो सई, तेवढाच त्याचा खारटपणाही अटळ असतो. त्याला गोड राहता येत नसतं, वाटलं तरी. राधेला वाटलं, किती विलक्षण आहे जीवन. आपण गोकुळातल्या चिमुकल्या नदीतून सरळ वाहत येऊन इथे मिळालो. कृष्णानं आकाश पाताळ धांदोळलं, उलट सुलट केलं जीवन मरणाचं चक्र, आणि तो पृथ्वी गिळून आला. पुन्हा इथे येऊन मिळाला. हे मिळणं जर खरं, तर मग त्याच्या महत्त्वाकांक्षेचं, त्याच्या प्रज्ञाबळानं घडलेल्या युद्धाच्या जयविजयाचं काय? पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.